परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मोजून 9 मिनिटं गेला, जास्त नाही। नाही 15 मिनिटं किती माहिती झाली, आम्ही वेळ देतो। एवढ्या कष्टानं फराळ केलेला तोही वाट पाहतोय। काकड्यामध्ये एक सुंदर असं भजन आहे, ज्या भजनामध्ये एक सुंदर भावप्रसंग कथन केलेलं आहे की एक सुंदर असा भावप्रसंग काकड्यामध्ये वर्णन केलेला आहे। आणि त्या भावप्रसंगाचं ज्यांनी अनुभव घेतला ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज। वरवर जर अर्थ पाहिला तर दिवाळीचा दिवस येतो, त्या दिवाळीच्या दिवशी नामदेव महाराज मंदिरामध्ये जातात आणि नामदेव महाराज देवाला विनंती करतात की बाबा घरी चला, आणि मग देव घरी येतो। हा झाला वरवरचा अर्थ। पण या संतांच्या गूढ शब्दांच्या अर्थाच्या मागे जर आपण गेलो तर ज्या दिवशी देवाचं दर्शन झालं ती दिवाळी, आणि ज्या दिवशी संत घरी आले ती दिवाळी। मग त्या दिवशी तिथी कुठली असू द्या वर्षभरातली, नामदेव महाराज मंदिरामध्ये जातात आणि भगवंताचा हात धरतात। आणि भगवंताचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देव सगळं देतो पण आपला हात देत नाही। नामदेव महाराजांनी नेमकं काय घेतलं की भगवंताचा हात पकडला। हात पकडण्याच्या आधी चरण पकडावं लागतं। ज्याचं आचरण चांगलं त्याला चरण सापडतात। मग चरण सापडण्यासाठी काय करावं लागतं, तर आचरण आधी शुद्ध करावं लागतं। आचरण चांगलं झालं रे झालं की चरण आपोआप सापडतात। माझे ज्ञानदेव महाराज लिहितात की गुरु भेटे आपैसा, गुरु शोधायला जावं लागत नाही कुठं, गुरु चालत चालत घरी येतात। आणि देव भेटण्याचा आनंद आहे, पण सद्गुरु भेटण्याचा परमानंद आहे। आनंदापेक्षा वरची, आनंदाला प्रतिशब्द दुसरा नाही मराठी भाषेमध्ये, संस्कृत आणि कुठल्याच भाषेमध्ये। पण आनंदापेक्षा वरचढ काय, तर संतांनी सांगून ठेवलं परमानंद। मग हा परमानंदाची प्राप्ती कुठं, तर संत भेटी, संतांच्या चरणी, संतांच्या सहवासात आणि संत कृपेमध्ये परमानंदाची प्राप्ती। देव घरी यावे ही नामदेवाची इच्छा आहे। आणि नामदेवानं देवाला सांगितलं की बाबा घरी चला, दिवाळीसारखा सण आहे, आज तुम्ही आमच्या घरी चला। देव म्हटले काही हरकत नाही, एवढ्या आदरानं प्रेमानं जर नाम्या तुम्हाला बोलवतो ना तर तुझ्या घरी यायला मी पण उत्सुक आहे। चांगली व्यक्ती घरी येणं, चांगल्या व्यक्तीचा सहवास होणं, चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घडणं आणि चांगल्या व्यक्तीप्रमाणे आचरण होणं, या टप्प्याटप्प्यानं वाढणाऱ्या गोष्टी आहेत। जसं 9 विधा भक्ती सांगितलेली आपल्याला, तसं आचरणाचे 9 टप्पे। त्यातला पहिला टप्पा आहे की चांगल्या व्यक्तीची ओळख होणं, संतांची ओळख होणं ही पहिला टप्पा आहे, पहिला भक्तीचा टप्पा आहे। आधी ओळख होऊ द्या, ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ द्या, त्या प्रेमाला दृढ होऊ द्या, दृढ झालेल्या प्रेमाला सातत्य मिळू द्या, सातत्य मिळालं की अनुकरण होऊ द्या, अनुकरण झालं की साधना घडू द्या, साधना घडली की कृपा होऊ द्या, आणि कृपा झाली की आपणा सारिखे करीती तात्काळ ही 9वी पायरी ते त्याच्यासारखंच करून टाकतात। देव पहावयासी गेलो, देव होऊनी आठेलो, ही 9वी पायरी जी संत कृपेची आहे, सद्गुरु कृपेची आहे। आणि या परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी काय घडावं लागतं, तर भगवंताला निशिदिनी विनंती करावी लागते की बाबा संतांची संगती घडू दे। जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर गोष्ट असेल, मात मिळले गुरु तात मिळे, कबीरदासजी लिहून एका पदामध्ये लिहून ठेवलेलं आहे। यामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर असेल तर संत भेटी ही दुर्लभची बाब आहे। संतांची भेट होणं, अनेकदा संत दिसतात पण संत कळतात का हा प्रश्न आहे। संत दिसतात, संत सहवासातही येतात, संत कृपालाभ करतात, पण संत कळतात किती लोकांना। ज्ञानदेवांच्या काळामध्ये लोक होते
तुकाराम महाराजांच्याही काळात होते, नाथ बाबांच्याही काळात लोक होते, पण किती लोकांना कळले? फार थोडे लोक असे की त्यांना तो देव कळला, त्यांना संत कळले. कळणे ही पहिली टप्पा आहे आणि त्यानंतर आकळणं ही दुसरा टप्पा आहे. संत सहज सहज आकळतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे. ज्याच्याजवळ भाव आहे, ज्याच्याजवळ ती आस्था आहे, ज्याला असं वाटतं की हे माझे बाप आहे, हे माझे कृपाळू आहे, हे माझं दैवत आहे, असा मनुष्य त्यांना शरण जातो. आणि जो शरण गेला तो वाया जात नाही कधी. मग सद्गुरू बोलवलं की येतात, देव बोलवलं की येतो. पण तुम्हाला असं म्हणाल की ते नामदेव महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, ते नाथबाबा होते, ते ज्ञानदेव होते, अधिकारी संत होते, त्यांच्या शब्दाला किंमत होती, त्यांनी भगवंताला बोलवलं की तो आला. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय? मी जर त्यांना बोलवलं तर माझ्या घरी येतील का ते? अकोल्याला पातेपूजेची गडबड चालू आहे. मोठे मोठे लोक आहे, अधिकारी लोक आहे, श्रीमंत लोक आहे, ज्ञानी लोक आहे, तपस्वी लोक आहे, अशांनी आग्रह करून करून महाराजांना आपल्या घरी नेलेलं आहे, गजानन महाराजांना. आणि या सगळ्यामध्ये एक गरीब मनुष्य आहे. तो आप्पा ज्या घरी जातो, महाराज ज्या घरी जातात त्या घरी महाराजांची पाद्यपूजा चालू आहे, अनेक उपचार चालू आहे, गंधोदक आहे, 17 प्रकारचे स्नान आहे. बरं का, लक्ष ठेवा. कधी कधी सांगेल एखाद्या दिवशी ज्यावेळेस वेळ असेल, आपल्याला आज 9 मिनिटाचा वेळ आहे आणि त्यामुळं कधीतरी सांगाल की 17 प्रकारचे स्नान कसे असतात. गंधोदक आहे, शुद्धोदक आहे, सुवर्णोदक आहे, हिरक रज आहे, तुळशीच्या खालच्या मातीचं एकत्र करून केलेलं ते पवित्र असं तीर्थ आहे. अशा 17 प्रकारच्या स्नानानं भगवंताला स्नान घालतात. त्याला ते माहिती नव्हतं की वेगवेगळ्या प्रकारच्या चांदीच्या सोन्यांच्या वाट्याने भरून ते पाणी ठेवलेलं आहे. आणि ज्या घरी सद्गुरूंची पाद्यपूजा चाललेली आहे ना, गुरु पादुका अष्टक म्हणणं चालू आहे, जोरजोरात कोणी श्री सुक्ताचा पाठ करताय, कोणी पुरुष सुक्ताचा पाठ करताय, कोणी वेदांचे वेदोक्त घनपाठी ब्राह्मण बोलून त्यांच्याद्वारे महाराजांचा, कारण महाराजांना वेदवाक्य अतिशय आवडतं, कुठल्याही संतांना आवडतं, कुठल्याही सद्गुरूला ते आवडतं, तसं ते माझ्या महाराजांनाही आवडतं. आणि हे सगळं चालू आहे. मग हळूच त्याचं बाजूच्या नैवेद्याच्या ताटाकडे लक्ष गेलं. त्यातले बरेचसे पदार्थ त्याच्या ओळखीचे होते, पण बरेचसे पदार्थ त्याच्या ओळखीचे नव्हते. तो मनातल्या मनात आता त्याची मानस पूजा सुरू केली की बाबा यांनी कुठलं पाणी टाकलं तुमच्या पायावरती मला माहिती नाही, पण थोडासा हात माझा पण बाबा, मला तिथपर्यंत येता येत नाही. आपल्या टाचा उंच करतोय, चवडे उंच करतोय आणि त्या गर्दीतून पाहतो की काय काय टाकता हे लोक. त्याने सांगितलं बाबा यांनी जे टाकलं ना त्यात माझंही थोडंसं, बरं का, मनानं टाकायला कुठं जातं. मग त्यांनी दही टाकलं, दूध टाकलं, मध टाकलं, घृत टाकलं, शर्करा टाकली, ते काय मला माहिती नाही, त्यातलं माझं थोडंसं. अशी त्याची मानस पूजा चालू आहे. आणि ही मानस पूजा संतांपर्यंत पोहोचली बरं. आणि हळूच ते म्हणतात, बाळा उठले ते आणि ते विचारतात की बाळा तुझं घर किती लांब आहे रे? एवढ्या गर्दीतून नेमके यांनाच ते म्हटल्यानंतर हा गोंधळ आप्पा. आणि त्याला वाटलं की कदाचित महाराजांना कोणाला दुसऱ्याशी बोलायचं असं, म्हणून त्यानं आजूबाजूला पाहिलं. महाराजांनी त्याचा खांदा तोपडला, अरे आप्पा तुझ्याच घरी यायचं रे, तुझ्या घरी यावंसं वाटतं, थोडा वेळ बसावंसं वाटतं, तुझ्याशी 2 शब्द बोलावेसे वाटतात मला. अरे राजा, मनामध्ये जर असेल ना तर ते बोलावं बरं. आपल्या गुरुजवळ कधी चोरून ठेवू नये. मोठा छोटा लहान काही नाही, सगळ्यांशी सकळांशी येथे आहे अधिकार, हे केवळ आणि केवळ संत सांगू शकतात. अमुक व्यक्तीच इथं येईल, अमुक व्यक्तीच करील, हे सांगणारे जगात पुष्कळ आहे. पण राजा, सकळांशी येथे आहे अधिकार, येरे येरे यारे यारे अवघे जण, कुठल्याही जाती धर्माचे पंथाचे स्त्री पुरुष कुठलाही भेद नाही, भेदाभेद मावळले जेथे तेथे संत पद सापडले. ज्या ठिकाणी भेदाभेद संपलेला आहे तिथं संतांची पावले सापडतात. चल रे बाळा, तुझ्या घरी येतो. आणि महाराजांनी त्याचा हात धरला. आयुष्यामध्ये महाराजांचा हात धरायला जाऊ नका बरं. महाराजांचा हात धरणं सोपं नाही. त्यांच्या हातात आपला हात देऊन टाकला की सोपं होतं. लहान बाळानं कधी आईचा हात धरू नये, आईच्या हातामध्ये आपला हात देऊन द्यावा. मग आपण हरवण्याची शक्यताच नाही. ती काय करते तर आपल्याला सांभाळून देते, कारण तिला चिंता आहे, पोटी भार आहे,
त्याचे सर्वस्व हिस आहे. तुका म्हणे तैसे तुम्हा संतावरी माझे ओझे. मग तुम्ही विचार कराल की माझ्या घरी येतील का, मी बोलवलं तर माझ्या घरी येतील का, किंवा मी निमंत्रण दिलं तर ते येतील का, येतील का काय, ते आपल्या घरी येऊन गेलेले, फक्त आपल्याला त्यांची ओळख पटली नाही. ते म्हणाल कुठल्या रूपामध्ये आले, अरे नेहमीच काय ते चिलीम बिलीम घेऊन आणि तुम्हाला ओळख होईल अशा विषयामध्ये येतील का. माझ्या सद्गुरूंना अत्यंत सुंदर गोपनीय गोष्ट मला एक सांगितली. ते म्हणले संत आणि सद्गुरू तुमच्या घरी येतात तर कुठल्या रूपामध्ये येतात माहिती आहे तुम्हाला. जीवाचे कान करून लक्षात ठेवा, माझं सगळं प्रवचन विसरले ते चालेल, एवढी एक वाक्य लक्षात ठेवा. ते आपल्या घरी येतात ते आपल्याला न आवडणाऱ्या माणसाच्या रूपात. एखादा व्यक्ती असतो आपल्या डोक्यात बसलेला असतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तो दिसला तरी बाजूला मान करून घेतो किंवा त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. नेमके देव इथं माया आपल्यावरती टाकतो आणि न आवडणाऱ्या माणसाच्या रूपामध्ये आपल्याकडे येतो. आणि मग आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा आपण देवाला म्हणतो देवा तुम्ही आमच्याकडे आले नाही, सद्गुरू तुम्ही आमच्याकडे आले नाही, ते म्हणले आलो होतो, अमक्या अमक्याच्या रूपात आलो होतो. त्यांना काय अवघड आहे कुठल्या रूपामध्ये येणं, आणि मग आपण तिथं फसतो. मग दृष्टी ही असली पाहिजे की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वर्म त्याचं सांगितलं. नामदेवाच्या घरी देव गेले, मला सगळ्यात जास्त गोष्ट कुठली आवडती तर नामदेवाच्या घरी जो उपचार झाला असेल, काय खाऊ घातला असेल, कुठं बसवला असेल, कुठल्या पाण्यानं आंघोळ घातली असेल, काय उपचार केला असेल मला ते माहिती नाही, पण नामदेवाच्या घरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर नामदेवाची आई जी आहे ना माय गोनाई, तिनं आपल्या पदरानं देवाचं मुख पुसलं. काय भाग्य असेल ना. पदर या शब्दाचे दोन अर्थ आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये होतात. पदर या शब्दाचा अर्थ होतो लाज राखणे. लाज राखण्यासाठी कशाचा वापर आहे तर पदराचा वापर आहे. आणि दुसरी गोष्ट पदराचा मुख्य आणि पवित्र अर्थ आहे की त्या पदराखाली ज्याला झाकलं गेलं त्याला जगाची कशाचीच भीती वाटत नाही. किती घाबरलं लेकरू आणि आईनं त्याला पदराखाली घेतलं की त्या लेकराला भीती वाटतच नाही. तो जगामधल्या कुठल्याही संकटाला घाबरत नाही. ज्याच्याजवळ ज्याची माय आहे त्याला कशाची भीती. आणि गोनाईनं काय केलं तर भगवंताला पुसलं, स्वच्छ केलं. अनेक जगामधले मळ धुता धुता देव मलिन होतो, तीर्थ मलिन होतात, शास्त्र मलिन होतं. आणि या मलिन झालेल्या शास्त्राला पुन्हा शुद्ध होण्यासाठी संतांजवळ जावं लागतं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पाप वज्रलेपो भविष्यती. असे वज्रलेप झालेले पाप संतांच्या दर्शनानं, संतांच्या पायानं, संतांच्या रजतकणानं, संतांच्या तीर्थानं दूर होतात. पैठणमध्ये एक प्रसंग असा घडतो की अनेक लोक नाथ महाराजांवर लक्ष ठेवू नये की नाथ महाराज कुठेतरी सापडले पाहिजे. संत आणि सज्जन माणसांना सापडवण्यासाठी लोक टपून बसलेले असतात, परंतु त्यांचा पाठीराखा हा भगवंत आहे. तो कधीही त्यांना वाया जाऊ देत नाही. आणि नाथांच्या घरी लोकांनी लक्ष ठेवावं. CCTV कॅमेरे लावून ठेवलेले होते की कुठेतरी बाबा सापडले पाहिजे. जगामध्ये माऊली एक आहे ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, आणि जगात बाप एक आहे, नाथांना बाबा म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. वारकरी संप्रदायाचे हे दोन्ही मायबाप आहे. कुठंच काही सापडत नाही. अनेक ठिकाणी पकडायचा प्रयत्न केला पण कुठं काही सापडत नाही. एकाच्या नजरेमध्ये एक गोष्ट गेली आणि तो म्हणाला बघा, एक नाथबाबांचं जेव्हा पारायण प्रवचनाला बसतात ना बाबा, तर सगळ्याच्या आधी एक स्त्री येते, अत्यंत सुंदर आहे पण तिचे कपडे अतिशय मळकट असतात, कपडे केस विंचरलेले असतात, कशा तरी अवस्थेमध्ये येते. सगळ्याच्या आधी येते, प्रवचनामध्ये बसते, सगळे लोक निघून जातात आणि सगळ्यात शेवटी ही माऊली निघून जाते. आणि जेव्हा ही निघून जाते ना तेव्हा ती चम 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 तिचं सगळे कपडे लते, तिची चर्या मळकट झालेली असते, पण जाताना ती इतकी तेजस्वी, इतकी सुंदर, इतकी रूपवान असते की बाप रे बाप. येताना अशी येते आणि जाताना असा असा मेकअप असतो. दृष्टी वेधिलिया कवळे तो म्हणे चांदणे पिवळे. ज्याच्या डोळ्यामध्ये कावीळ उतरला ना त्याला पौर्णिमेचा चंद्र सुद्धा पिवळा दिसतो. त्याला तो पांढरा स्वच्छ दुधासारखा दिसणारच नाही, कारण त्याच्या डोळ्यामध्ये कावीळ उतरलेला आहे. तसा अपप्रवृत्तीचा कावीळ. दृष्टी वेधिलिया कवळे तो म्हणे चांदणे पिवळे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये हा पिवळेपणा उतरल्यामुळे त्याला हे असं दिसलं. आता लक्ष ठेवलं लोकांनी की अरे आता पकडायला चांगली संधी सापडली, एक मोठी गोष्ट सापडली, एक मोठं कारण सापडलं, महाकारण सापडलं. आता नाथबाबांना आपल्याला पक्क पकडता येईल. आणि यांनी जाऊन पाहिलं तर पाहता तो काय, ती सगळ्याच्या आधी आली
प्रवचन निरूपण ऐकलं नाथबाबांचं आणि निरूपण झाल्यानंतर सगळे लोक निघून गेले आणि त्यानंतर ही उठली. जसंही तिनं नाथांना दर्शन घेतलं, नाथांच्या पायावरती डोकं ठेवलं, हिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि जसाही बदल झाला या हेरानं, बातमी देणाऱ्या माणसानं लक्ष ठेवलं ही कुठं जाते आणि जात जात ही माऊली नाथांच्या वाड्यातून निघाली. जशी त्या उतारावरून निघली, हळूहळू त्या उतारावरून खाली आली, गंगेच्या काठावरती आली, गंगेजवळ गेली. आणि जशी ती गंगेजवळ गेली, पाहता पाहता तिनं गंगेमध्ये बुडी मारली आणि दिसेनाशी झाली. झालं अमक्या बाईनं आत्महत्या केली, नाथांच्या घरून आली आणि तिचं असं झालं. असं म्हणून सगळ्या गावामध्ये गोंधळ, सगळ्या गावामध्ये धिंगाणा. आणि इथून आली का बरं हिनं जीव दिला असेल म्हणून अनेक वेगवेगळे तर्क, अनेक वेगवेगळे अपवाद नाथांवरती ठेवले गेले. आणि सगळ्यांनी सांगितलं की कोर्ट बोलवा. त्या काळातलं कोर्ट बोलवलं गेलं. नाथांना सजा सुनवायची आहे. आणि गंमत अशी की त्याची तारीख 1-2 सुनावण्या होतात. पुन्हा त्या सुनावण्या चालू होण्यापूर्वी पुन्हा दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनाची वेळ होती. नाथ महाराज त्या खांबाला टेकून बसतात. पैठणला कधी गेला ना तर नक्की त्या खांबाला नमस्कार करा, ज्या खांबाला टेकून माझ्या नाथबाबांनी समग्र ग्रंथांचं निरूपण केलेलं आहे. अनेक ग्रंथांचं लेखन त्या ग्रंथाला केलेलं आहे. एक खांब आहे ज्याच्यामध्ये उद्धव बाबा चा खांब आहे. एक खांब आहे ज्या खांबामध्ये त्या द्वारकेच्या निरोपामुळं देव स्वतः श्रीखंडाच्या रूपात होते आणि त्या खांबामध्ये गुप्त झाले. एक खांब तो आहे ज्या खांबाला टेकून माझे नाथबाबा बसत होते. त्या खांबाला काही खांब प्रसिद्ध आहे, जसा नेवाशाचा पैस खांब प्रसिद्ध आहे, पंढरपुराचा गरुड खांब प्रसिद्ध आहे, तसा पैठणचा माझ्या नाथबाबांनी जिथं टेकून श्रीमद भागवत लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, भावार्थ रामायण लिहिलं, चिरंजीव पद लिहिलं, अनेक भारुडांची रचना, अनेक अभंगाची रचना केली. एवढंच काय, शके 1212 तारण नाम संवत्सरी एका जनार्दनी लेखन कामाटी सिद्ध झाला. असं त्या ज्ञानदेवानी प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी सिद्ध केली ते पवित्र ठिकाण आहे. म्हणून नाथ समाधी मंदिराचं दर्शन तर घ्याच, नाथांच्या देवघराचं दर्शन घ्या, पण त्या खांबाला स्पर्श करा. न जाणो माझ्या बाबांचा कुठंतरी त्याला स्पर्श झाला असेल, तो स्पर्श अंतःकरणात उतरेल आणि आपलंही जीवन बदलून जाईल. इथंच ती बाई आली होती असं त्या लोकांनी सांगितलं. कोर्ट येणार होतं, पण आता आश्चर्य झालं की एकदा ज्या माणसाने स्वतःचं काही केलं तो पुन्हा येतो का वापस? एकदा जो गेला तो तिकडे जातो, रस्ता परत वापस सापडत नाही. परंतु ही बाई पुन्हा तिथं हजर. आणि मग लोक म्हणले अरे आपलं सगळं फेल झालं, इथं ज्याच्याविषयी आपण आरोप केला होता तो साक्षीदारच इथे घेऊन बसला. असं म्हणून तो कार्यक्रम फसला आणि अनेक लोकांनी त्यातलं गूढ पाहिलं. तर ती गंगा होती. गंगा तीर्थ मलिन मनसो, ही मलिन झालेली गंगा पैठणची, ही तिच्यामध्ये अनेक लोक पाप धुतात. आणि आपलं पाप धुण्यासाठी ती गंगा कोणाच्या दाराशी येते तर संतांची दारी येते. संतांची दारी कशाची न वान परी हवी जाण मागायाची. या दिवाळीच्या पवित्र उत्सवामध्ये सूर्य अधिष्ठिले प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची. देवी सखया ज्ञानाची दिवाळी करी गा, फराळाची, कपड्याची, सोन्या नाण्याची, दागिन्यांची दिवाळी सगळेच करतात, पण सद्विचारांची, सद्भक्तीची, नामाची दिवाळी ही संतांची दारी आहे. त्यांना आपण शरण जाऊन आपल्या जीवनाचा उद्धार, कैमी उद्धार पावेल हा प्रश्न सातत्यानं आपल्या सद्गुरूला विचारा की सद्गुरूला जीवनामध्ये उद्धाराचा प्रसंग कसा येईल, कुठल्या वाटेनं जाऊ, कुठल्या रस्त्यानं चालू, कशा पावलानं मी चालू, आणि रस्ता मला माहीत नाही, चालण्याचं पायामध्ये बळ नाही, तुम्ही हातात हात घ्या, मग सगळं सोपं होतं. अशी विनंती त्यांना करू. कल्पतरू माझे सद्गुरू परी भलते न मागे. अरे माझ्या मना, सद्गुरू हे कल्पतरू आहे, पण आलतं भलतं मागू नका. आपण आलतं भलतं मागतो ते देऊन टाकतात. आपण ते अमृताचं देणं द्यायला बसले ना आपण चॉकलेटच मागत बसतो, त्यामुळे ते चॉकलेट देऊन टाकतात. जाय एकदाच जाय तिकडं, पण कैवल्याची गोष्ट राहून जाते. ती गोष्ट मागायचा दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. ती मागायचा दिवस म्हणजे सरस्वती पूजनाचा दिवस, जो दसऱ्याला येतो 15 दिवस आधी दिवाळीच्या. तिथूनच सरस्वती आधी मागितली, कारण काय मागावं याचं ज्ञान असावं म्हणून दसऱ्याला सरस्वती पूजन ठेवलं. 15 दिवस विचार करायला दिले आणि सरस्वती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मागायला सांगितलं. परंतु आपण सरस्वती पूजन आणि लक्ष्मी पूजन या 15 दिवसात चिंतन जर केलं तर काय मागायचं हे लक्षात येतं. म्हणून चिंतनाला सुरुवात दसऱ्यापासून करायची आणि लक्ष्मी पूजनाला मागायचं. हा आपल्या पूर्वजांचा रिवाज. या रिवाजानं जर मागितलं तर निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाची झोळी ते भरभरून देतात. फक्त काय मागायचं हे ज्याचं त्याचं आहे. म्हणून काय मागावं तर मागणे संपावे ऐसेची मागावे. देवा माझं मागणं संपू दे, हेच चांगलं मागणं आहे, तेच मागावं आणि आपली सेवा
सद्गुरु चरणी अर्पण करावी. या जे जे काही बोललं गेलं असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे. तुम्हाला यातलं जे जे आवडलं असेल ते माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे, तो आदरानं घरी द्या. तो नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कल्याण आणील. आणि यात जे काही चुकीचं असेल, तुमच्या मनाला भावलं नसेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि सेवा थांबवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.